शेतकरी मित्रांनो नमस्कार. लोक भरारी गेशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे. मित्रांनो आज वार शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी आपण भाजीपाला मार्केटमध्ये आलेलो आहे. तर आज धन्याला 1801 असा बाजारभाव झालेले शेतकरी आपल्याबरोबर आहेत. तर आपण त्यांना विचारूया त्यांनी आपला धना कशा पद्धतीने पिकवला. तर आपलं नाव काय? विजय बाळशिरम तांबे, शेखर सुभाष गाव कुठलं? ओतूर. आता तुम्ही जो धना आणला आहे हां तो किती जोडा आणला आज? आज 1600 1600 जोडा आणला. अजून शेतामध्ये वावा आहे का? हां आहे अजून. तर किती बी टाकलं होतं? आम्ही त्यावेळेस 45 किलो 45 किलो. किती एकर आहे ते काय? तरी एक 35 एक गुंठे आहे. 35 गुंठ्यामध्ये 40 किलो टाकले, 45 किलो टाकलं. तर उतार कसा चालता? उतार चांगला झालेला पण थोडंसं हिटमध्ये मर वगैरे दिसायची. हां. त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही नंतर थोडंसं व्यवस्थापन व्यवस्थित केल्यामुळे पाण्याचं नियोजन कसं केलं? पाणी आम्ही म्हणजे काही पाटपाण्यावर आहे, काही रेन पाईपवर. म्हणजे रेन पाईप आणि पाटपाणी. तुम्ही पाटपाणी कधी द्यायचे? पाटपाणी 1-2 दिवसांनी जशी आवश्यकता आहे. उन्हाळ्यामध्ये हां. कधी काय होतं लवकर पाणी द्यावं लागतं, कधी हां. चालतं असं वातावरणानुसार. हां. म्हणजे तुम्ही दिवसा 8 दिवसाला पाणी द्यायचे दिवसाआड पाणी आणि रात्री रात्रीच द्यायचे. हां. तर त्याच्यामुळे थोडा उतार बऱ्यापैकी झाला. हां. आणि रेन पाईपाचं कसं नियोजन होतं? रेन पाईपचं आम्ही त्याला 1 दिवस आड 1-1 तास आम्ही म्हणजे चालू करायचा. हां. म्हणजे ऊन पडायच्या अगोदर तुम्ही चालू करायचा. बरोबर. आता हे झालं आपलं पाण्याचं नियोजन. त्याच्यानंतर तुम्ही खताचं नियोजन कसं केलं? हां त्याला वॉटर सोल्युबल जे आता ग्रेड आलेले हां. आहे त्याप्रमाणे आम्ही किती दिवसांनी सोडलं काय? पहिल्या काही दिवसामध्ये थोडंसं आम्ही म्हणजे वॉटर सोल्युबल 19 हां. 24 हां. सोल्युबलच दिलं आणि मोठ्या आवाजात. त्याच्यानंतर मग फवारणी वगैरे थोडंसं आणि इतकं काय आम्ही त्यासाठी हे नाही केलं. तर तुम्ही ते खताचं नियोजन सांगत होते, बोला ना. हां तर आम्ही 24 या वॉटर सोल्युबल ग्रेड पण आलेले आहे. हां. त्याचा पहिल्यांदाच आम्ही वापर केला आहे. हां. आणि याच्यामध्ये आम्ही म्हणजे शक्यतो यावर्षी आम्ही उपयोग केला नाही. एवढ्या हिटमुळं आम्ही ते टाळलं. त्याच्या फवारणी काय कीटकनाशक कुठलं फवारलं काय? कीटकनाशक आम्ही या साधेच रोगार वगैरे या बायोविटा किती दिवसांनी फवारणी केली? 45 अशीच औषधं शक्यतो हलकीच औषधं आम्ही फवारली. हां. जास्त म्हणजे स्टँडर्ड फवारणी घ्यायची आवश्यकता पडली नाही. आणि किती दिवसात धना काढायला तुमचा? आमचा 33 दिवस लागले. बरं. आज किती जोडा आणला म्हणजे तुम्ही? आम्ही आज 1600. 1600. अजून शेतामध्ये किती असेल? साधारण अजून एक मागे शिल्लक आहे 1000-1200. 1200 तर निघेल हां. असं तुमचा अंदाज आहे. मरण झालेली त्यामुळे थोडंसं कमी निघेल. आज तुमचा काय बाजारभाव झाला आहे? आज 1800 रुपये. 1800 रुपये. शेतकरी मित्रांनो हे बघा मी तुम्हाला दाखवतो. 1801 रुपया हा 100 जुड्यांना बाजारभाव झालेला आहे. ते शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं कशा पिकवली. तर आता हे तुम्ही आता नियोजन सर्व केलं. आता हे आता उद्या तुम्ही काढून आणल्यानंतर परत काय करायचं नियोजन आहे? कुठलं पीक करायचं नियोजन आहे? नाही यानंतर आम्हाला रिपीटली झालं नाही किंवा ही पिकं नाही करायची. हां. थोडंसं जरा उन्हाचं म्हणजे थोडंसं आम्हाला ती मशागत ठेवायची आहे. हां. आणि त्याच्यानंतर सोयाबीन पेरणी करायची. सोयाबीन करण्याची. हां. म्हणजे आता काय धना ते करणार नाही तुम्ही? नाही. तर शेतकरी आता तुम्ही हे सगळं आणलं नियोजन केलं. हां. तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल याबाबत? काही नाही उन्हाळ्यामध्ये शक्यतो कसं पाणी व्यवस्थापन हां. आणि योग्य खताचं नियोजन हां. हे जर व्यवस्थित केलं हां. आणि योग्य बियाण्याची निवड करून जर तुम्ही कुठल्या बेनं कुठलं वापरलं होतं? हां हे आम्ही केशर कास्ती बियाणं घेतलं होतं. हां. तर याहीपेक्षा अजून आहेत स्टँडर्ड पण बियाणे आहेत. हां. पण आम्ही हे निवडलं होतं यामध्ये. हां. आणि उन्हाळ्यामध्ये फक्त पाणी व्यवस्थापन एक जास्त महत्त्वाचा विषय आहे. हां. पाण्याचं नियोजन आहे. हां. आणि ह्यावर हीट जास्त होती. हीट जास्त. हां. तरी पण तुम्ही त्याला व्यवस्थित काळजी घेऊन व्यवस्थित पाणी. चांगला पिकवला. बाजारभाव चांगला समाधानकारक मिळाला. हां. आणि तुमची काय अपेक्षा होती बाजारभावाची? काय मिळावं असं होती? नाही साधारण आता सध्याचं मार्केट बघता काल परवापासून थोडंसं अवकाळी पावसामुळं मार्केटची थोडीशी परिस्थिती आता पाहता हां. त्या मानाने बरा गेला. हां. म्हणजे त्या पावसाच्या नियोजनामुळे थोडी लूज काढी झाल्यामुळं हां. तर त्यातल्या त्यात तुमचा बाजारभाव चांगला मिळाला. त्याबद्दल तुम्ही खुश आहेत. हां. बरोबर ना? चालेल. धन्यवाद. आपल्याबरोबर अजून एक शेतकरी आहेत. तर आपण त्यांना पण विचारू कसा धना पिकवला. तर आपलं नाव काय? अनिल दत्तात्रय बारवे, गाव कुठलं? म्हाळुंगे पडवळ. म्हाळुंगे बनवून बारवे म्हणून आलेत. त्यांनी आज धना आणलं. किती धना आणला तुम्ही? 1000 आणला आहे. अजून काय शेतात आहे का? नाही याचं पाठीमाग होतं ना. नाही अजून आहेत का शिल्लक? संपला नाही संपला आता. संपला ना? तर तुम्ही आता हे धना आणला तर कसा पिकवला ते आपल्या बाकी शेतकऱ्यांना संबंध सांगली. तुम्ही पहिल्यापासून आता बी किती टाकलं काय ते सांगा.
तर मी 60 किलो बी आणलं होतं. पहिला दाणा 2 तारखेला पेरला होता. त्याची बीट झाली 6,000 रुपये. हां आणि आता हा दुसरा 30 किलोचा पेरला होता. हां त्याची बीट झाली 1451 रुपये. 1451 हा झाली. मोठा डिफरन्स पडला त्याच्यात. किती दिवसाचा फरक पडला तो? हा 19 तारखेला टाकला होता आणि तो 2 तारखेला टाकला होता. हां म्हणजे जो 60 किलोचा 2 तारखेला टाकला होता. 30 किलोचा. 30 किलोचा. हां आणि हा 60 किलोचा हा 30 किलोचाच परत म्हणजे परत 30 किलो असं 60 किलो झाला. तर पहिला तुमचा 6,000 गेला आणि दुसरा जो आता 30 किलोचा आणलाय तो 1400 झाला. 15 रुपये 15 दिवसा फरक एवढा मोठा फरक. हां म्हणजे आता धान्याचा उतार बाजारभाव कमी जास्त होत राहतात. तर त्या हिशोबाने ते झालेलं आहे. तरी आता एक किती एकरा झाला टाकला तुम्ही हा आता 20 गुंठ्यात होता आणि तो पहिला तो 30 गुंठ्यात होता. म्हणजे दोन्ही 60 गुंठ्यात होता म्हणायचं. हो म्हणजे 1.25 एकर होता म्हणायचं. 1.25 एकरात म्हणजे तुमचं किती उत्पन्न निघलं? तर पाठीमागच्या वेळेला 1,85,000 झाले. हां आणि याचे त्याच्यात 1400 रुपयांनी बघा. हां जे होईल 2 होईल म्हणजे साधारण तुम्हाला 1.5 लाख रुपयापर्यंत जाईल आहे तुमचं. हो म्हणजे खर्च वरचा जाता किती मिळाली? 1.25 लाख रुपये मिळाले. एखादा बरं जाता. तर आता पुढचं काय नियोजन आहे परत? पुढच्या त्यात आता आंतरपीक मग घेतलेलं आहे. मका करायचं आहे. मका घेतलेली आहे आंतरपीक. त्या धान्यातली मका आता महिन्याची झालेली हां आणि पहिल्या धान्यातली जवळजवळ 1.5 पाऊण. स्वीटकॉर्न नाही का? स्वीटकॉर्न नाही. हां हां हां. तर मला आज सांगा आता तुम्ही हे जे आता बी आणलं होतं ते कुठल्या जातीचं होतं काय? हे आंध्रा गोल्ड. आंध्रा गोल्ड आणलं होतं. आता पहिल्यापासून सुरुवात तुम्ही आता जे बी पेरलं होतं कसं? साहेब मी 30 वर्षापासून जाणार मी तिकडे. हां एवढी आवड आहे का आपला रोजचं एक पोतं असतं दररोज. ते कुठं असं म्हणजे आपलं लोकल मार्केटला असं का? पहिलं मंचरला असायचं सुरुवातीला गांजाडीकडे. हां पण आता 2-3 वर्ष झालं इकडे मी डॉक्टर आहे. मी क्लास अधिकारी होतो. हां काय? रिटायर झालो. हां व्हेटरनरी डॉक्टर जनरल डॉक्टर. हां जनरल डॉक्टर होते. व्हेटरनरी डॉक्टर बरोबर. तर मला असं 2020ला रिटायर झालो. हां परत शेतीकडे वळलो. हां हां. आता मला सांगा हे तुम्ही जसं बी टाकलं त्याच्यानंतर पाण्याचं नियोजन कसं केलं? पाणी पहिला जो दाना होता तो रेन पाईपावर होता ना. हा पाटपाणीवर. पाटपाण्यावर. पण तो उतार कशामध्ये चांगला झाला? रेन पाईपावर. रेन पाईप म्हणजे मग दुसऱ्याला रेन पाईप का नाही केला तुम्ही? नाही रेन पाईपाची सोय नव्हती. सोय नव्हती. इथं करताना आलं म्हणून जमलं नाही. त्याला रेन पाईपला जमलं बरोबर. तर रेन पाईप केल्यामुळे उतार चांगला झाला. त्याला बाजारभाव चांगला मिळाला. गळीत पण चांगलं झालं. दुसऱ्याला गळीत पण कमी झालं आणि बाजारभाव पण कमी मिळाला थोडं. तर आता हे कमी जास्त होत राहतं. हां मग मार्केट खालीवर होत राहतं. तर आता त्याच्यानंतर हे झालं तुमचं पाण्याचं नियोजन. त्याच्यानंतर खताचं नियोजन कसं केलं? त्याचं 1846 टाकलं होतं सुरुवातीला. हां म्हणजे पेराच्या अगोदरच पेरताना पेरतानाच टाकलं होतं. त्याच्यानंतर मग फवारणी वगैरे काय फवारणी घेते ना. कुठल्या औषधाची काय? एक आपलं बुरशी असं घेतलं होतं साप. हां आणि एक इमामॅक्टिन घेतलं होतं. किती हां इमामॅक्टिन घेतलं. हां मक्यामुळं ते हे करावं लागलं फवारणी. तर किती दिवसानंतर केलं तुम्ही ते फवारणी? हां तणनाशक मारलं 7 दिवसानंतर. हां नंतर एकच फवारणीत काढलं झालं. एकच फवारणीनंतर. आणि हे आता हे तर आता उपट्याच्या आधी टॉनिक मारलं. टॉनिक मारलं होतं त्याच्यामुळे जरा कलर वगैरे आला. तर हे तुम्ही सगळं असं नियोजन केलं. पाण्याचं झालं खताचं नियोजन झालं. तर आता किती ह्या जोडा जो निघाला बरोबर. तर आता तुम्ही ह्या बाजारभावामध्ये समाधानी आहात का? हो समाधानी आहे. कारण पहिल्या बाजाराचे पैसे झालेले आहेत ना. हां हां म्हणजे सरासरी होऊन गेली. शिल्लक राहिलं बीच वापरले आपण. हां म्हणजे सरासरी झाली म्हणायचं. हो म्हणजे तुमचा खर्च एका 1.25 एकरामध्ये खर्च वजा करून 1.25 लाख रुपये शिल्लक राहिले. हो आणि आता मका आहे ती अजून मका पण आहे बरोबर. आता परत पुढचं काय नानामिती आता करणार कसं करणार नियोजन काय? चालूच असतं. माझी 12 महिने चालूच असते. चालेल धन्यवाद.